हाय, आपल्या सर्वांचं आसान है लर्निंग विथ रोडगे सर या यूट्यूब चॅनलवर स्वागत आहे. आज आपण या ठिकाणी ट्रायंग्युलर नंबर म्हणजे त्रिकोणी संख्या डिटेल्समध्ये पाहणार आहोत. त्यामध्ये मेथड फर्स्ट ही असणार आहे समवर डिपेंड. सम म्हणजे बेरीज करून कशा प्रकारे त्रिकोणी संख्या काढायची. तर त्रिकोणी संख्या म्हणजेच काय आधी हे समजून घेऊया. त्यामध्ये आपल्याला अशी संख्या ज्या संख्येला पॉइंटच्या स्वरूपात लिहिल्यानंतर इक्विलॅटरल ट्रायंगल म्हणजेच समभुज त्रिकोण तयार करता येतो त्या संख्येला त्रिकोणी संख्या आहे असं म्हणता येईल. उदाहरण पाहूयात. जर आपण या ठिकाणी 3 घेतलं तर 3 या संख्येला कशा प्रकारे लिहिता येईल पहा, लक्ष द्या. 1 2 3. तर या 3 संख्येला जर ऑब्झर्व केलं या साईडला सुद्धा 2 पॉइंट आहेत. या साईडला किती पॉइंट आहेत? 2. या ठिकाणी 2 पॉइंट आहेत, या ठिकाणी 2 पॉइंट आहेत, या ठिकाणी 2 पॉइंट आहेत. म्हणजे याच्या बाजू कशा झाल्यात? समान झाल्यात, सारख्या झाल्यात. मग याला इक्विलॅटरल ट्रायंगल म्हणजेच समभुज त्रिकोण असे म्हणतात. मग आणखीन एखादं एक्झाम्पल पाहूयात. त्यामध्ये आपण काय करूयात. समजा एखादी संख्या घेतली 6 ही त्रिकोणी संख्या आहे का नाही ते आपण नंतर पाहणारच आहोत. पण या ठिकाणी त्रिकोणी संख्या असेल तर ड्रॉ करता येणार आहे, जर त्रिकोणी संख्या नसेल तर ड्रॉ करता येणार नाही. कसं ड्रॉ करता येत नाही? त्यांचे सर्व बिंदू किंवा सर्व बाजूवर येणारे बिंदू समान पाहिजे. म्हणजे या ठिकाणी 1 पॉइंट घेतला, त्यानंतर 2 घेतले, एक न वाढत जाणार. या ठिकाणी आता जर तुम्ही नीट व्यवस्थित पाहिलं तर या ठिकाणी काय आहे? या ठिकाणी या बिंदूला जोडणारी रेषा जी तयार होईल, 3 बिंदूला जोडणारी रेषा तयार होईल. या ठिकाणी रेषा जी ड्रॉ केली तर ही सुद्धा 3 बिंदूला ड्रॉ होते आणि ही सुद्धा 3 बिंदूला ड्रॉ होते. याचाच अर्थ हा इक्विलॅटरल ट्रायंगल म्हणजेच समभुज त्रिकोण आहे. आता आणखीन एखादी संख्या घेऊयात 4 ही त्रिकोणी संख्या आहे का नाही चेक करूयात. काय होतं पहा, 1 पॉइंट घेतले, नंतर 2 पॉइंट ड्रॉ करायचे. या ठिकाणी नंतर 3 करायचे. पण आपल्याकडे 3 आहे का? नाही. का? कारण की या ठिकाणी 4 पैकी 3 पॉइंट घेतले, आता एकच पॉइंट राहिलाय. यापासून इक्विलॅटरल ट्रायंगल बनत नाही, म्हणजे समभुज त्रिकोण बनत नाही. म्हणून या ठिकाणी 4 ला त्रिकोणी संख्या नाहीये. या ठिकाणी 3 आणि 6 अशा प्रकारे अनेक त्रिकोणी संख्या असतात. बर, हे झालं ग्राफिकल मेथडनं. आता आपल्याला काय करायचंय? पाया दिला असता त्रिकोणी संख्या काढणे. त्याच्यात 2 पद्धती शिकणार आहोत आपण. पहिली पद्धत बेरीज करून म्हणजे सम मेथड, आणि दुसरी आहे सूत्राची पद्धत. तर आधी आपण काय करूयात, बेरीज करून त्रिकोणी संख्या कशा प्रकारे काढायचं ते या ठिकाणी आपण शिकणार आहोत. तर या ठिकाणी आपल्याला पाया घ्यावा लागणार आहे. 1 = 1, 1 = 2, 1 = 3 अशा प्रकारे. तर सुरुवातीला आपण काय करूया, n = 1 घेऊयात. n = 1 घेतलं, याला म्हणणार आहेत पाया. n हा काय म्हणणार आहे? पाया. किंवा n = आपण 2 घेतलं तर त्यापासून त्रिकोणी संख्या कशी तयार होणार आहे. किंवा n = आपण 15 घेतलं तर यापासून कोणती त्रिकोणी संख्या येणार आहे? 1 by 1 पाहूयात आपण. तर n = 1 घेतलं, याचाच अर्थ बेरीज करून कसं करणार? काय करावं लागतं पहा, की जी पाया दिलाय त्या संख्येला आणि त्याच्या अलीकडे असलेल्या सर्व नैसर्गिक संख्या म्हणजे नॅचरल नंबरची बेरीज करायची. आता 1 घेतला, 1च्या अलीकडे काय आहे का? नाही. तर असेल तर सर्व संख्येची बेरीज करून जी संख्या येणार आहे त्याला त्रिकोणी संख्या असे म्हणणार. मग याच्या अलीकडे नैसर्गिक संख्या नाहीये, म्हणजे या ठिकाणी 1 ही त्रिकोणी संख्या आहे. आता दुसरं एक्झाम्पल पहा. पाया जर 2 घेतला तर ह्या 2 आणि त्याच्या अलीकडे जेवढ्या नैसर्गिक संख्या आहेत सर्वांची बेरीज करायची. म्हणजे याच्या अलीकडे 1 आहे, त्यानंतर 2 अशी याची बेरीज येणार आहे 3. म्हणजे या ठिकाणी 3 ही त्रिकोणी संख्या असणार आहे. 3 या त्रिकोणी संख्याचा जर पाया विचारला तर तो असणार आहे 2. त्यानंतर एक थोडस मोठी संख्या घेऊयात. पाया 15 असेल तर त्रिकोणी संख्या काय असणार आहे? आता आपल्याला काय करावं लागेल, 15च्या अलीकडे पूर्ण संख्येची बेरीज करायची. पहा, 15च्या अलीकडे 1 + 2 + 3 + 4 असं आपण कुठपर्यंत करणार? 15 पर्यंत करणार. कुठपर्यंत करणार? 15 पर्यंत करणार. आणि या सर्व संख्येची बेरीज आपल्याला काढायची असेल तर ती येणार आहे 120. ती किती येणार आहे? 120. करून पहा.
120च येणार. आता ही झाली बेरीज करून पद्धत त्रिकोणी संख्या काढण्याची. दुसरी पद्धत काढायची सूत्राची पद्धत. या ठिकाणी सूत्र काय असतं पहा, tn बरोबर n कंसात n अधिक 1 डिवायडेड बाय 2. म्हणजे या ठिकाणी हे सूत्र याच्या आधी तुम्ही बऱ्याच जागी पाहिलं असेल. पहिल्या 10 नैसर्गिक संख्येची बेरीज, पहिल्या 50 नैसर्गिक संख्ये, तेव्हा हे सूत्र वापरतात. ते सूत्र बेरीज काढण्यासाठी सुद्धा आहे. म्हणजे पहिल्या 10, पहिल्या 100, पहिल्या 500 नैसर्गिक संख्येची बेरीज काढायची असेल तर तेव्हा सुद्धा हे सूत्र वापरतात. आणि हेच सूत्र त्रिकोणी संख्या काढण्यासाठी सुद्धा वापरतात जर तुम्हाला पाया दिला असेल तर. आता आपण काय करूयात, हाच पाया घेऊयात आणि त्रिकोणी संख्या हीच येते का सूत्रानं ते पाहूयात. तर सुरुवातीला आपण काय करणार आहेत, n = 1 घेणार आहोत. हे सूत्रामध्ये ठेवणार आहेत. म्हणजे ज्या ज्या ठिकाणी n दिसतं त्या त्या ठिकाणी मी काय ठेवणार आहे, 1 ठेवणार आहे. तर या n च्या जागी 1 ठेवलं, नंतर या n च्या जागी 1, नंतर या ठिकाणी 1 अधिक 1 भागिले 2. आता इथं ऑफ असतं, गुणाकार करावा लागणार. 1 जशाला तसं या दोघांची बेरीज येते 2 भागिले 2, 2 2 कटलं तर 1. म्हणजे या ठिकाणी 1 ही त्रिकोणी संख्या आहे. 1 या त्रिकोणी संख्येचा पाया 1च असणार आहे. त्यानंतर n = आपण 2 घेऊन पाहूयात. 2 घेतल्यानंतर tn बरोबर 2 ठेवणार आहेत. जे काय n च्या जागी 2 ठेवायचं. मग या n च्या जागी 2 ठेवलं, कंसात n च्या जागी 2 ठेवणार, अधिक 1 भागिले 2. याला सॉल्व्ह करा. 2 2 कटले, 2 आणि 1 3. अशा प्रकारे 2 पाया असलेली त्रिकोणी संख्या कोणती भेटली, तर ती भेटली आपल्याला या ठिकाणी 3. आता आपण n = 15 घेऊया, n = 15. या पासून तयार होणारी त्रिकोणी संख्या काढूया. मी या ठिकाणी बेरीज न करता डायरेक्ट 120 सांगितलं. पाहूयात बरोबर येतं का. तर फॉर्म्युला आहे tn, n च्या जागी 15 लिहिणार, कंसात बरोबर 15 ह्या n ची किंमत, नंतर n = 15 अधिक 1 डिवायडेड बाय 2. तर 15 जशाल तसं या दोन्हीची जर बेरीज केली 16 येते, भागिले 2. आता 2 न 15 ला भाग जात नाही, 16 ला जातो. 2 8. राहिलं काय, 15 गुणिले 8, 15 गुणिले 8. तर 15 आणि 8 चा गुणाकार केला तर 120 येतो. याचाच अर्थ पाया 15 असलेली त्रिकोणी संख्या 120 आहे. अशा प्रकारे आपण थेरॉटिकल पेपर मध्ये त्रिकोणी संख्या काढू शकतो. आता विविध स्पर्धा परीक्षेमध्ये कशा प्रकारे त्रिकोणी संख्येवर प्रश्न येतो, तर कधी कधी काय करतात, पाया देतात त्रिकोणी संख्या, म्हणजे त्या ठिकाणी आपण सूत्राचा वापर करून जर पाया दिला तर त्रिकोणी संख्या काढू शकतो. दुसरा कन्सेप्ट काय, त्रिकोणी संख्या देतात, पाया सांगा म्हणतात. तर तशा प्रकारचे काही कन्सेप्ट आपण पुढील स्लाइड मध्ये पाहूयात. आता या ठिकाणी पाहिलं तर पाया दिला असता त्रिकोणी संख्या काढणे हे कशा प्रकारे, ते जस्ट आपण आता पाहिले. पुन्हा एकदा थोडं प्रॅक्टिस म्हणून मी आणखीन दुसरे एक्झाम्पल घेण्याचा प्रयत्न करतो. आता सपोज तुम्हाला जर पाया या ठिकाणी 5 दिला असेल तर त्रिकोणी संख्या काढा म्हटलं तर पुन्हा आपण या कन्सेप्ट मध्ये बेरीज करणं सोपं नाही. मोठी संख्या दिली, समजा 50 दिली, 60 दिली, 120 दिली, तर तेव्हा सूत्र वापरणं कधीही चांगलं. तर या ठिकाणी सूत्र वापरून आपण n = 5 म्हणजे पाया 5 असलेली त्रिकोणी संख्या काढण्याचा प्रयत्न करूयात. आपण या ठिकाणी सूत्र वापरूयात, tn बरोबर n कंसात n अधिक 1 भागिले 2. ज्या ज्या ठिकाणी n दिसतं त्या त्या ठिकाणी मी काय ठेवणार आहे, 5 ठेवणार आहे. म्हणजे या ठिकाणी t5 बरोबर 5 कंसात 5 अधिक 1 भागिले 2. याला सॉल्व्ह करूयात. 5 जशाला तसं, 5 आणि 1 6 होतात, भागिले 2. या 2 न 5 ला भाग जात नाही, पण 6 ला जातो, 6 ला भाग देणार. 2 1 2 बेत्रिक. आता राहिलं काय, 5 गुणिले 3. या दोन्हीचा जर गुणाकार केला 5 त्रिक 15, तर 15 या ठिकाणी आपल्याला त्रिकोणी संख्या भेटणार आहे. पहा, तर n = 5 म्हणजे पाया 5 असलेली त्रिकोणी संख्या काय भेटली, 15. आणखीन एखादं एक्झाम्पल पाहूयात, थोडस मोठं घेऊयात. n = 20. आता n = 20 या संख्येचा आपल्याला काय करायचं, n = 20 पाया 20 असलेल्या त्रिकोणी संख्या कोणती ते या ठिकाणी आपण सूत्राच्या पद्धतीने काढूया. म्हणजे सूत्र काय आहे, tn. मग n च्या जागी 20 ठेवणार, बरोबर. पुन्हा ह्या n च्या जागी काय ठेवणार, 20 गुणिले कंसात n च्या जागी 20 अधिक 1 भागिले 2.
तर जिथं काटाकाटी होणार आहे, दोन भाग जाणार तो काटाकाटी करूयात. बेग बे बेंदाई 20 म्हणजे वरती राहिले 10 आणि या दोघांची बेरीज येते 21. तर आपण 10 आणि 21 चा जर गुणाकार केला तर तो येणार आहे 210. याचाच अर्थ पाया 20 असलेली त्रिकोणी संख्या कोणती आहे तर ती आहे 210. अशा प्रकारे विविध स्पर्धा परीक्षा असतील, नवोदय, स्कॉलरशिप किंवा कोणत्याही प्रकारच्या टीईटी, सीटेट किंवा टेट, पाया दिला असता त्रिकोणी संख्या काढणे असा जर प्रश्न आला तर त्या ठिकाणी हे सूत्र तुम्ही वापरून त्रिकोणी संख्या काढू शकता. आता वेगळ्या प्रकारे पुन्हा परीक्षेत प्रश्न कसा येतो, त्रिकोणी संख्या देतात आणि पाया विचारतात. मग त्रिकोणी संख्या दिल्यावर पाया कसा काढायचा त्यासाठी आपण नेक्स्ट स्लाइडवर पाहूयात. तर आता आपण काय पाहणार आहोत, त्रिकोणी संख्या दिली असता पाया काढणे. आपण एखादी त्रिकोणी संख्या घेऊयात. या ठिकाणी पहिले एखादी त्रिकोणी संख्या घेऊयात. 36 ही त्रिकोणी संख्या आहे. 36 या त्रिकोणी संख्येचा आपल्याला काय काढायचा, पाया काढायचा. पाया काढण्यासाठी काय करा, याच्यात खूपच सोपी ट्रिक आहे. पहा ती ट्रिक कशा प्रकारे, तर 36 ची दुप्पट करायची. 36 ला 2 न गुणायचं, 36 ला 2 न गुणायचं. 36 ला जर तुम्ही 2 न गुणलं तर 2 न गुणल्यानंतर आन्सर येणार आहे 72. काय येणार आहे, 72. आता ह्या 72च्या अलीकडे पूर्ण वर्ग संख्या, 72च्या अलीकडे पूर्ण वर्ग संख्या कोणती आहे ती सर्च करा. तुम्हाला कमीत कमी 30 पर्यंत वर्ग पाठ असणं गरजेचं आहे. मग 72च्या अलीकड पूर्ण वर्ग संख्या भेटणार आहे 64. हा 64 कशाचा वर्ग आहे, 64 हा 8चा वर्ग आहे. या ठिकाणी 8 ही 36 या त्रिकोणी संख्येचा पाया आहे. 8 हा काय आहे, 36 या त्रिकोणी संख्येचा पाया आहे. आपलं उत्तर बरोबर आहे की नाही आपण सूत्राच्या पद्धतीने क्रॉस चेक करू शकतो. म्हणजे आपण जर पाया या ठिकाणी 8 घेतला तर त्रिकोणी संख्या आपली 36 यायला पाहिजे. चला चेक करूया. tn बरोबर n कंसात n अधिक 1 भागिले 2. आता n च्या जागी आपण 8 ठेवून पाहणार आहोत. n च्या जागी 8 ठेवूयात. 8 कंसात 8 अधिक 1 भागिले 2. तर काय करणार, बेक बे बेचोक 8 हे 4 आणि या दोघांची बेरीज केली 9 आणि 9 आणि 4 चा गुणाकार केला 36. याचाच अर्थ 8 पाया असलेली त्रिकोणी संख्या काय आहे, 36. आपण काय केलं, या ठिकाणी त्रिकोणी संख्या दिली, पाया काढला. या ठिकाणी काय केलं, पाया दिला, त्रिकोणी संख्या काढली. अशा प्रकारे आपण वेगवेगळे क्वेश्चन सॉल्व्ह करून पाहू शकतो. तर आपल्या सर्वांचं आसान आहे लर्निंग विथ रोडगे सर या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. धन्यवाद.